सो तू का फोन केलायस? हा म्हणजे सहजच. सरू मावशी विषयी बोलण्यासाठी, राईट? ऐक ना श्री, त्यांना काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी, तू ऐकून तरी घ्यायचंस ना. जान्हवी, तू ह्याच्यात नको ना पडूस. मी करतोय ना सगळं हँडल. आय एम सॉरी, पण तू तू बरोबर हँडल करत नाहीयेस. श्री, ही सगळी माणसं हवी आहेत आपल्याला. प्रश्न हा आहे ना की त्यांना आपण हवे आहोत का? श्री, आपल्या बाळासाठी. जान्हवी, बाळ काय आभाळातून पडतं का ग? बाळाच्या आईबद्दल मनामध्ये इतके इश्यूज असतील ना, तर मग बाळासाठी हे सगळं जोडून ठेवण्यात काय अर्थ आहे? ऐक ना, ते जुनं झालं आता सगळं. मी हे असंच समजत होतो. श्री, माफ कर ना त्यांना आता प्लीज. माफच करत होतो ना तुम्ही. त्यांनी तुझा नंबर माझ्या फोन मधून ब्लॉक केला, तुला घरात धड नीट वेलकम केलं नाही, माझं दुसरं लग्न ठरवण्याचा प्रयत्न केला. मी सगळं विसरून, सगळं मनातून काढून टाकून आपल्या बाळाची बातमी त्यांना देणारच होतो ना मी. पण त्या तुला आता वेलकम करायला तयार नाहीये, तर मग बाळाला काय वेलकम करणार ग त्या? आणि रिस्पेक्ट फार काही नकोय, फक्त रिस्पेक्ट तरी द्या. तुमच्या सुनेला तुम्ही प्रेम देऊ शकत नसाल ना, तर निदान रिस्पेक्ट तरी द्या. आणि हे मी फक्त मुलगा किंवा नवरा म्हणून म्हणत नाहीये, एक माणूस म्हणून मला सुद्धा हे मान्य नाहीये. सोड, जाऊ दे. मला आता यावर काही बोलायचं नाहीये. माझं हे इतकं ठरलेलं आहे आता. आणि मी बाकी काही त्रास देतोय का कोणाला? श्री, तुझ्या न बोलण्याचाच खूप त्रास होतोय सगळ्यांना. मला त्यांच्या वागण्या बोलण्याचा ऑलरेडी खूप त्रास झालाय. ही फक्त त्याच्यावरची आता रिॲक्शन आहे. इलाज नाही आता काय. खूप मान्य आहे मला, पण प्लीज श्री. प्लीज मी तुला म्हणतो जानवी, 10 वेळा हात जोडून प्लीज मी तुला म्हणतो, नको नको नको, हा विषय नको काढूस आता. मला माझ्याच माणसांविषयी हे असं बोलण्याचा त्रास होईल नाही तर. श्री, सरू मावशींना स्वप्न पडलंय की त्या गेल्यात. आपण प्लीज नंतर बोलूया या विषयावर. मी निघतोय आता. हो ठीक आहे. बाय. तुम्हाला हसू येतंय आई? माझ्या तर तोंडचं पाणी पळालं इथे. अगं, हसण्यासारखीच गोष्ट आहे ही. ती खूप वेड्यासारखं करते हो. अगं, स्वप्न पडलं म्हणून कुणी मरतं का? पण आता त्या वेडीला कोण सांगणार? आई, येऊ का? ये ना, काही हे परवानगी कसली मागतेस? परवानगी नाही, क्षमा मागायला आले. क्षमा? आई, माझे आई वडील गेल्यावर तुम्हीच माझा सांभाळ केला आणि फक्त निवारा नाही दिला, मला घर दिलं, कुटुंब दिलं. मी गोखले नसूनही तुमच्या सगळ्यांमध्ये सामावून घेतलत. मला परकेपणाची जाणीव नाही होऊ दिलीत कधी. तुमच्या उपकारांची या जन्मात तरी उतराई नाही होऊ शकले मी. त्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागेल. आणि हे कशामुळे जाणवलं तुला? जायची वेळ आली ना, आत्मज्ञान तर यायला हवंच ना आता. आणि तू मरणार आहेस कारण तुला स्वप्न पडलं? हो. अगं, पण आपल्याकडे तर अशी समजूत आहे की स्वप्नात माणूस मेला तर त्याचं आयुष्य वाढतं. माझ्या बाबतीत स्वप्न खरी होतात आई. उगाच भलते सलते विचार करू नकोस, असं काही नसतं. काही दिवसातच कळेल तुम्हाला. म्हणजे तुला दिवस पण कळलाय स्वप्नात? नाही, दिवस नाही कळला, पण आता फार दिवस नाहीयेत एवढं कळलंय. येते मी. आई, तुम्ही प्लीज श्रीशी बोलायला एकदा. अगं, त्यानं काय होणार आहे ग? तो बोलला ना की सरीला बरं वाटेल. आणि त्याला? आई, तो तुमच्या शब्दाबाहेर नाहीये ना. माझ्या शब्दासाठी बोलणं होण्यापेक्षा ते नॅचरली झालं तर जास्त बरं. आणि तू टेन्शन घेऊ नकोस. असं घाईकुतीला येऊन काहीही होणार नाही. हे बघ, घाव घालायला एक क्षण पुरतो.
पण तो भरून यायला मात्र खूप वेळ जातो आणि तेच लोकांना कळत नाही. वाटलं की बोललं असं करून चालत नाही ग. आई पण सरीचं काय होईल? काहीही होणार नाही, होईल नॉर्मल आपोआप. बर, मी जरा बोलते तिच्याशी. चहा आत्ता? ग्रीन टी आहे. हो, थँक्यू. आज लवकर आलीस? हो, काम लवकर संपलं आणि ट्रॅफिकही लागला नाही अजिबात. हम्म. हम्म. बस. मी बोलू का? हम्म. श्री, त्यांना स्वप्न पडलं की त्या गेल्यात. हम्म. खूप घाबरल्यात त्या. जान्हवी, स्वप्नांना काय घाबरायचं ग? पण त्या घाबरल्यात. ठीक आहे, स्वभाव आहे तिचा तो. तू बोलशील त्यांच्याशी? जान्हवी, प्लीज श्री. माझं महत्वाचं काम चालू आहे. तुझं काम झाल्यावर बोल ना. तुला बळजबरीचा रामराम हवाय का? तसं नाही रे. मग आता नको पडूस यात. हे बघ, यातून काहीही निष्पन्न होणार नाहीये. माझा कोणावरही राग नाहीये. मला फक्त माझी स्पेस हवी, दॅट्स इट. बाकी काही नाही. मलाही असंच म्हणाला होतास. त्यावेळी आपण एकमेकांवरती लादलं नाही, हे चांगलंच झालं. श्री, मी एक काम संपवू? जरा अर्जंट आहे. अगं बाई, सरे सकाळीच पडलं का ग तुला स्वप्न? हो, सकाळी पडलं. आम्ही दिसलो का तुला स्वप्नात? नाही, तुम्ही कोणी नव्हता, फक्त यम होता आणि त्याचा रेडा. काळा असतो का ग? कोण यम की रेडा? रेडा ग, म्हणजे आपल्या इथल्यासारखाच असतो का का वेगळा असतो? नाही म्हणजे आता यमाचा रेडा म्हणजे त्याला काहीतरी महत्व असणार ना. मला तरी आपल्या रेड्यासारखाच दिसला. सरी, चहा आणू करून तुझ्यासाठी? नाही, नको, चहा नको, ऍसिडिटी होते. सरू, तुला सरबत करून देऊ का लिंबाचं? नाही, नको, सरबत नको, त्याने सर्दी होईल. सर्दी होईल. तुम्ही जेवूनच घेता का मग? नाही, जेवायला तर मुळीच नको. जेवलं की झोप येईल. झोप नको. झोपेत गेले तर सगळंच राहून जाईल. ताई, ताई, माझ्या शेवटच्या इच्छा सांगू का? सरू मावशी, असं काहीही होणार नाहीये. ताईला सांभाळा. जान्हवी, श्रीला सांग, त्याला सांभाळ. आता कितीही फुगलेला असला ना तरी माझं जाणं सहन नाही होणार त्याला. तू मात्र खंबीर राहा. आणि तुम्हाला पुढे मुलं होतील ना, तेव्हा मुलगी झाली तर तिचं नाव माझ्या नावावर नका ठेवू. माझं दुर्दैव नको तिच्या वाट्याला. पण मुलगा झाला ना तर त्याचं नाव अत्यानंद ठेवा. आणि माझं वधूवर सूचक मंडळ बंद नका करू. ते तू चाल माझ्या जान्हवी. काय चाललंय तुझं? काय वेडेपणा आहे हा? कोणी बोललं नाही तर थांबतच नाही. पुरे झाला आता आचरटपणा. देवाशी बोलते.
म्हणजे जरा एन्झायटी कमी होईल. तर हे एकदा हिने डोक्यात घेतलं ना की कोणाचं काही ऐकणार नाहीये ती. तेच धरून बसणार, तेच करत राहणार. ऐकलं तर श्रीच ऐकेल फक्त. देवा, तू माझ्या बाबतीत जरा घाई करतोयस असं नाही वाटत आहे का तुला? अजून लग्नही झालं नाहीये माझं. संसार सुख तरी मिळायला हवं होतं ना मला. अजूनही माझं मन संसारात अडकलंय आणि तू मला उचलणार. तुझ्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतंय म्हणा. तू स्वप्नातून दृष्टांत दिलायस मला, म्हणजे हे होणारच. अटळ सत्य आहे हे. मागे सुद्धा मला एकदा सकाळी स्वप्न पडलं होतं, माझं ठरलेलं लग्न मोडेल असं. त्यानंतर 2च दिवसात माझं लग्न मोडलं होतं. त्यामुळे आताही 2च दिवस शिल्लक आहेत असं वाटतंय मला. एवढ्या लवकर मरण येईल असं वाटलं नव्हतं रे. पण ठीक आहे, श्रीची माफी मागायची संधी दिलीस तू मला, त्याबद्दल थँक्यू. नाहीतर मेल्यानंतर भूत झालं असतं माझं. कारण श्रीच्या बाबतीत मी चुकले रे, आणि ते सांगितलं नसतं तर मोक्ष मिळालाच नसता मला. काय झालं? आज ऑफिस मध्ये ना, काय झालं ऑफिस मध्ये? रडायला काय झालं? श्री ना, काय श्री काय? आज ऑफिस मध्ये श्री माझ्याशी एक अक्षरही बोलला नाही. बस एवढंच, नुसतं मग मी काय बोलणार होतो यावर? अहो, तुम्हाला कळतंय का? श्री बोलला नाही माझ्याशी. तुम्हाला ना हल्ली माझ्याविषयी काही वाटतच नाही. हो का? हो. बा बरं म्हणजे दिवसभरात श्री माझ्याशी ऑफिस मध्ये एक अक्षरही बोलला नाहीये. काय वाटलं असेल मला? आता हा म्हणाला म्हणून ऑफिस जॉईन केलं ना मी. नाही, जान्हवी म्हणाली म्हणून. हा, मग तेच ते. श्री काय आणि जान्हवी काय, ते काय वेगळे आहेत का? ते एकच आहेत. हो, वेगळे आहेत. म्हणजे ते दोघं नवरा बायको आहेत म्हणून त्यांचं युनिट एक आहे, पण ती 2 वेगवेगळी माणसं आहेत ना तुमच्यासाठी, नाही का? म्हणजे जेव्हा तुम्ही श्रीचं लग्न ठरवत होतात तेव्हाच जान्हवीचं मोडत होतात. पुरे ना आता. तो उगाच मागचं सगळं उकरत बसणार आहात का तुम्ही? नाही, मी सांगतोय फक्त एक. हा, काय सांगतोय? एवढं काय केलंय हो आम्ही? दुखावलं तुम्ही त्याला. पण मग जे काय करत होतो ते त्याच्या चांगल्यासाठीच करत होतो ना आम्ही. नाही, तुमच्या हेतूबद्दल त्याच्या मनात शंका नव्हती कधीच. तुम्ही त्याचं लग्न ठरवताय म्हणून तो नाराज झाला, चिडला नाही. अपेक्षा भंगाचं दुःख झालं त्याला. पण जेव्हा तुम्ही जान्हवीशी कृतज्ञपणे वागलात ना, तेव्हा मात्र राग आला त्याला. राग आला म्हणजे? मग आता असा किती काळ बोलणार नाहीये तो आमच्याशी? जोपर्यंत त्याचा राग शांत होत नाही तोपर्यंत. आणि त्याचा राग कधी शांत होणार आहे? तर ते मी कसं सांगू? शी, मी असं करायला नको होतं. माझं ना चुकलंच. काय म्हणालीस? ओरडताय कशाला? मी म्हटलं की माझं चुकलं. पुन्हा 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 म्हण, एकदा पुन्हा म्हण. माझं चुकलं. हा 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 हा. बायकोच्या तोंडून हे सगळं ऐकताना काय मस्त वाटतं माहिती शरा? फार दुर्मिळ शब्द असतात हे बायकांच्या तोंडी. पुन्हा 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 म्हण, एकदा पुन्हा म्हण. गप्प बसाव जरा. चेष्टा सुचतेय तुम्हाला. इकडे श्री बोलत नाहीये माझ्याशी. माझा जीव जायची वेळ आली आहे. पण तुम्हाला माहितीये, नर्मदा वहिनींशी बोलतोय तो. मला कळलंय. मग माझ्याशी बोलायला काय जातं ह्याचं? मला मान्य आहे की माझं चुकलं.
मी असं वागायला नको होतं. तो जान्हवीला घरी घेऊन आला तेव्हा त्याच्याशी बोलायला हवं होतं, त्याला समजून घ्यायला हवं होतं. तो असा वागलाय, त्याने असा निर्णय घेतलाय म्हटल्यावर त्याच्यामागे काहीतरी कारण असेल, त्याला ते विचारायला हवं होतं. बेबी वन्सनच्या ना काय बेबी वन्सनच्या काय? बेबी वन्सनच्या नादाला लागून ना मी माझं चुकलो. मी माफ केलं तुला. माफ केलं. मी तुमच्याविषयी नाही, मी श्री जान्हवीच्या बाबतीत बोलते. तरी मी माफ केलं तुला. तो तुमच्याशी बोलतोय ना व्यवस्थित, म्हणून तुम्हाला चेष्टा सुचतीये सगळी. शरा, माफी मागताना तू काय सुंदर दिसतेस माहिती. पुन्हा एकदा प्रेमात पडलो मी तुझ्या. माझं चुकलं. ओ सांगा ना, मग आता काय करायचं? आता काय करायचं? लग्न केलंय पण ऑलरेडी, आता पुन्हा नको करायला सांगू सांग. गप्प राहा. मी ते नाही म्हणत आहे. श्री बोलत नाहीये माझ्याशी त्याविषयी म्हणते. मला बोलायचंय त्याच्याशी, सुचवा ना काहीतरी मार्ग. बघ, तरी तुला बोलायचंय श्रीशीच. हा, मग श्रीशीच बोलायचंय. तो बोलत नाहीये ना माझ्याशी, जान्हवी तर बोलतेय. अच्छा, म्हणून तू तिला सॉरी म्हणत नाहीयेस? माणूस रागावला नाही याचा अर्थ तो दुखावला गेला नाही असा नाही होत शरा. जान्हवी चांगलीच आहे पण तू चुकलीच आहेस, तूच म्हणालीस ना, नाही का? आता ती तुझ्याशी व्यवस्थित बोलतीये म्हणजे तिला सॉरी म्हणायचंच नाही याला काहीच अर्थ नाही. कदाचित तिला सॉरी म्हटल्यामुळे श्रीपर्यंत पोहोचण्याचा एखादा मार्ग तुला सापडू शकतो, है ना? है ना? है ना? बोलो बोलो, है ना? बोलो बोलो. छुटियाई को श्री से, श्री को छुटियाई से प्यार है. श्री, सॉरी, माझं चुकलं. आत्ता पटलं याला. स्वतःच्या कानांनी ऐकलं तेव्हा. आता हा जाणार सरू मावशींशी बोलायला. पण आता माझ्या पुढे एवढं बोलून बसलाय की त्याचंच मन त्यालाच खातंय बहुतेक. आहे जीव सगळ्यांवर तर मान्य कर ना. जान्हवी, तू म्हणतेस ते खरं असेल तर श्री जाऊ दे ना आता. नाही नाही, तसं नाही. सरू मावशीला मरावंसं वाटलं आणि तिला तसं स्वप्न पडलं म्हणजे. अरे पण तूच म्हणतोस ना स्वप्नांना काय घाबरायचं. नाही, पण माझ्या वागण्यामुळेच तिच्या मनात हा विचार आला असणार ना. हा, ते खरंय. पण म्हणजे या सगळ्याला मीच जबाबदार आहे. हे ना सगळं तिचं खूप सायकोलॉजिकल आहे. मध्ये एकदा ती मला सांगत होती, त्या आत्यानंद महाराजांना म्हणे तिने तिची पत्रिका दाखवली. ते तिला सांगत होते की तू 80 वर्ष जगणार आहेस. मग हे विसरली का ती? आता ती त्यांना एवढं मानते ना. मग काय, तिला तिच्याच भाषेत सांगितलं ना तर पटेल ती. हो रे, पण सांगणार कोण? कोण काय, मीच सांगणार ना. तिला तिच्याच भाषेत सांगितलं की नक्की पटेल. खरंय, पण कोण सांगणार? कोण काय, मीच सांगणार. म्हणजे आता मला असं वाटतं की माझी चूक झालीये म्हटल्यावर मलाच बोललं पाहिजे ना तिच्याशी. तुला काय वाटतं?
अरे पण त्यांच्या वागण्याची रिॲक्शन होती ना, तुझं न बोलणं. अगं ते जुनं झालं. किंवा अगं म्हणजे मी तुला आजच बोललो ना, पण मला तुझं म्हणणंही पटतंय. म्हणजे हे असं किती काळ मनात धरून ठेवणार ना आपण. पण म्हणजे आता सरुमावशीला इतका त्रास होतोय म्हटल्यानंतर मला बोललंच पाहिजे ना तिच्याशी. तुला काय वाटतं? श्री, तू माझ्याशी बोललायस म्हणून स्वतःच्या शब्दात फसलायस असं वाटतंय का तुला? असं काही नाहीये, मी फक्त तुला विचारलं. श्री, तुला बोलायचंय त्यांच्याशी. जा तू. उगाच कशाला काथ्याकूट करत बसलायस? त्यांना गरज आहे तुझी, आणि तुलाही चैन पडत नाहीये. आणि तुम्ही दोघं एकमेकांशी बोललात ना, तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल. खरंच श्री.